मस्त झालं. मस्त झालं. उन्हाळा सुरू झाला आणि नागपूरचा उन्हाळा असतो चांगला हेवी असतो. बट एनिवे एक छान वेगळा भाजीचा प्रकार दाखवतो की आता उन्हाळ्यात पूर्वी व्हायचं असं की भाज्या आता कमी येतात वगैरे, तशा कमी येतातच भाज्या. आजचा जो प्रकार आहे ना तो स्वीटकॉर्नचे दाणे सहज उपलब्ध असतात. मी फ्रोझनचेच बनवणार आहे, पण फ्रेश तुमच्याकडे उपलब्ध असतील तर फ्रेश दाण्यांपासून एक वेगळ्या भाजीचा प्रकार आपण करायचा. चला सुरुवात करू. दाणे आलेले असतील तर लगेच. सगळ्यात आधी हे स्वीटकॉर्नचे दाणे जे आहेत ते आपण लोखंडाच्या कढईत भाजून घेत आहोत. हे दाणे झालेत. आता आपण याला बंद करू. हे थंड होतात तोपर्यंत मसाला वाटून घेऊ. ओलं खोबरं, लसूण, ओली हळद, 2-4 लवंगा, काळी मिरी, दालचिनी, स्टार फूल, 1 चमचाभर धने, दही 3 ते 4 चमचे, हे असं वाटून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मिरच्या घालायच्या, जेणेकरून मिरच्यांना आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे, त्याचे असे तुकडे दिसतील. आणि याला आपण चितळ्यांच्या तुपात बनवतो आहोत. क्या बात. जिरे, त्यानंतर हा वाटलेला मसाला, आता तुम्ही बघाल याला इतका सुंदर असा सुवास आणि रंग आला आहे. आपण हळकुंड वापरला आहे आणि मिरची नंतर जी टाकली त्याचे फ्लेक्स असे तयार झाले. एक छान असं वेगळं कॉम्बिनेशन, सुदिंग कॉम्बिनेशन तयार होतं. यामध्ये आल्याचे तुकडे, त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडी साखर, आणि हे आपले जे दाणे आपण भाजून ठेवले ते दाणे. थोडं पाणी टाकून याला आपण थोडं शिजवून घेऊ. आणि गॅस बंद करून सगळ्यात शेवटी यामध्ये आपण थोडंसं फ्रेश क्रीम घालू. याने एकदा छान घाटदारपणा येईल. याला सर्व करू आपण. गंमत कशी असते की आपण एखादा पदार्थ तयार केल्यानंतर त्याचा ॲप्रिशिएट करणारं जर कोणी असेल तर मजा येते की नाही माणसाला. कारण शेवटी तेच असतं की तुम्ही जे करता एंड युजर जर त्याला नसेल तर काहीच अर्थ नाही. आणि असे एंड युजर जर अचानक असे आले अभिमन्यूसारखे आणि ते खास USA आले तर मजा येईल की नाही. कारण हीच मंडळी खरा अभिप्राय देतात. आता त्यांना मी ही भाजी जेव्हा बनवत होतो ना तेव्हा अभिमन्यू नेमका आला होता इथे विष्णूजी रसोईमध्ये आणि तेव्हा म्हणे बापा मला खायचं आहे, मला खायचं आहे. म्हणजे ठीक आहे देतो. अभिमन्यू, दिस इज फॉर यू बेटा. मस्त झालं. मस्त झालं.
क्या बात आहे. मी आणि अभिमन्यू याचा मजा घेतो आणि तुम्ही पण मजा घ्या घरी जाऊन. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मास्टर रेसिपीज आवडेल ना? आणि खरंच आवडलं तर माझी आठवण करा. कराल?